नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ फक्त मातीच्या भांड्यांचा नाही, तर प्रत्येकाच्या बालपणाशी जोडलेला आहे. कधी विचार केला आहे का, जर देवाने एक दिवसासाठी पुन्हा आपल्याला बालपण जगायची संधी दिली, तर आपण काय करू? मोबाईल बाजूला ठेवू, जगाचा चिंता विसरू आणि पुन्हा एकदा मातीमध्ये हात माखवून आपलं छोटंसं जग उभं करू. आज माझ्या मुलासाठी मी मातीची भांडी बनवली आहेत. गॅस, चूल, पातेलं, झाकण, तवा, पाटा वरवंटा आणि अजून बरंच काही. ही भांडी बनवत असताना मला एक गोष्ट जाणवली. मी माझ्या मुलासाठी खेळणी बनवत नव्हते, तर माझं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा जगत होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित या मातीच्या छोट्याशा स्वयंपाकघरात तुम्हालाही तुमचं बालपण सापडेल. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया मातीच्या भांड्यांची सफर. मी आणि माझा शिवांश आम्ही दोन्ही माती घ्यायला गेलेलो. तर बाजूलाच पडलेली जागा असल्यामुळे आम्हाला जास्त लांब जायची गरज काही पडली नाही. अगोदर माती घेतली आणि मुलगा म्हणाला, मीच ती गाळतो आणि मीच सगळं करतो. तर त्याचाही जसं आपण लहानपणी आपला छंद पूर्ण करायचो, तसं त्याचाही मी छंद पूर्ण केला. पण त्याला व्यवस्थित गाळता येत नव्हतं, म्हणून मी त्याला मदत केली. तरी तो काही सोडतच नव्हता. त्याला गाळायला खूप मज्जा येत होती. म्हणून आम्ही दोघांनी मिळून ती माती गाळून घेतली. लागेल तेवढी माती गाळली आणि वरती राहिलेले खडे सगळे बाजूला फेकले. आजच्या मुलांना आपण कितीतरी खेळणी आणून देतो, पण आपल्या काळात खेळण्यांचं दुकान घराबाहेरच असायचं आणि ते म्हणजे माती. तीच माती कधी घर व्हायची, कधी चूल व्हायची, तर कधी स्वयंपाकघर. लहानपणी आम्ही तासनतास मातीशी खेळायचो. हात मळायचे, कपडे मळायचे, खराब व्हायचे, पण मन मात्र आनंदाने भरून जायचं. आज माझ्या मुलासोबत तोच आनंद अनुभवता यावा म्हणून मी सगळी भांडी बनवली आणि हे सगळे कष्ट घेतले. सर्वात आधी मी माती छान अशी गाळून घेतली. आवश्यक तेवढी माती गाळायची. माती गाळताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो मी शब्दात मांडू नाही शकत. त्याला एवढी मज्जा येत होती. तो मला परत परत म्हणत होता की आपण लवकर मातीची भांडी बनवू, चल लवकर बनवू. शेवटी आम्ही मस्त माती गाळली आणि उन्हातच निघालो. त्याला टोपली पकडायलाही खूप मज्जा येत होती. त्याच्या मनाने ती टोपली थोडी जडच होती, तरी तो मला म्हणाला की मीच पकडतो. मनाची प्रबळ इच्छा असली की सर्व काही होतं. असंच माझ्या मुलासोबतही होत होतं. त्याला मातीच खेळायची होती आणि मातीची भांडीच बनवायची होती. अशा प्रकारे आम्ही माती घरात घेऊन आलो. आता ती मस्त हळूहळू मी भिजवून घेते. मी माझ्या बाळाला बोलली की तू पाणी टाक आणि मी माती भिजवते. त्याला भिजवता आली नसती, म्हणून मीच ती माती भिजवून घेतली. हळूहळू त्याने त्यात पाणी घातलं आणि मी माती भिजवून घेतली. त्यामध्ये काहीच खडे वगैरे नसल्यामुळे माती लवकर भिजली गेली. माती मऊ आणि छान तयार झाल्यावर सर्वात आधी छोट्या छोट्या मण्यांची माळ बनवायला घेतली. अगोदरच माळ बनवायची नसते हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर छोटे छोटे मणी करून घेतले आणि त्यांना काडीच्या साहाय्याने होल पाडून घेतलं. त्यानंतर सुरू झाला आपल्या स्वयंपाकघराचा प्रवास. मी भांडी बनवायला सुरुवात केली. गॅस, चूल, पातेलं, झाकण, तवा, पाटा वरवंटा, खलबत्ता, चमचे, सराटे आणि बरंच काही. एक एक वस्तू आकार घेत होती आणि त्याचवेळी माझा शिवांश माझ्या बाजूलाच बसून सगळं बारकाईने पाहत होता. त्याला खूप उत्सुकता होती. मी जे करत होते तेच त्यालाही करायचं होतं. तोही माती हातात घेऊन भांडी बनवायचा प्रयत्न करत होता. अर्थात तो अजून लहान आहे, त्याला सगळं नीट जमलं नव्हतं. पण तो करत असलेला प्रत्येक प्रयत्न माझ्यासाठी खूप खास होता. कारण तो फक्त मातीशी खेळत नव्हता, तर शिकत होता, अनुभवत होता आणि निसर्गाशी एक नातं जोडत होता. आजकालची मुलं मोबाईल, टॅब आणि टी व्हीमध्ये जास्त रमलेली दिसतात. मातीमध्ये खेळणं, हात मळवणं, निसर्गाशी जोडणं हे सगळं हळूहळू कमी होत चाललं आहे. थोडासा जरी हात मळला तरी लगेच हँडवॉश, लगेच सॅनिटायझर. पण त्या दिवशी माझ्या शिवांशला मातीमध्ये मनापासून रमलेलं पाहून मला खूप समाधान वाटलं. त्याच्या छोट्या छोट्या हातांवर माती लागली होती. कपडे खराब होत होते. पण त्याचा चेहऱ्यावरचा आनंद, तो निरागस हसू माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं. त्यातच माझी साऊ मध्ये मध्ये येत होती. तिला हे सगळं पाहून काहीतरी नवीन होतंय उत्सुकता वाटत होती. ती सगळं बघून खूप खुश होत होती. तिला बघून मलाही खूप आनंद वाटला.
तो जेव्हा मातीचा गोळा हातात घेऊन काहीतरी बनवायचा प्रयत्न करत होता, तेव्हा मला माझंच बालपण दिसत होतं. माझ्याही हातांना अशीच माती लागायची. मीही तासनतास मातीत खेळायचे, छोट्या-छोट्या भांड्यांचा संसार मांडायचे, कधी आई बनायचे, कधी स्वयंपाक करायचे आणि त्या खेळात इतकं हरवून जायचे, की वेळ कधी निघून जायचा तेही कळायचं नाही. आज शिवांशला पाहताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. असं वाटलं काळ पुढे गेला, वर्ष बदलली, पण मातीचा सुगंध अजूनही तसाच आहे आणि बालपणाचा आनंदही. आता तोच आनंद माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. सध्या मी माहेरी आहे आणि कदाचित म्हणूनच हा अनुभव अजून जास्त खास वाटला. कारण माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं, ते आपल्या आठवणींचं गाव असतं. आपल्या बालपणाचं घर असतं, जिथं गेलं की आपण कितीही मोठे झालो तरी पुन्हा लहान होतो. आणि आज मातीची ही भांडी बनवताना मी पुन्हा एकदा तीच लहान मुलगी झाले होते. खरंच, मुलं आपल्याला फक्त आई-बाबा बनवत नाहीत, तर आपलं हरवलेलं बालपणही परत आणतात. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून, त्यांच्या हसण्यातून, त्यांच्या निरागस प्रयत्नातून आपण पुन्हा एकदा जगायला शिकतो. आज ही भांडी कदाचित काही दिवसांनी तुटतील, माती पुन्हा मातीत मिसळेल, पण आजचा हा दिवस, शिवांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्या मनात जागा झालेल्या बालपणाच्या आठवणी या कायम माझ्यासोबत राहतील. हे सर्व करत असताना माझं मन खूप जास्त भरून गेलंय. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय. हे बालपणीचे दिवस बघून खरंच खूप मला मज्जा आली आणि मी हे दिवस कधीच विसरणार नाही. माझ्या मुलाला बघून मला खूप जास्त छान वाटत होतं. चुलला पाहिला की मला माझ्या आईची खूप आठवण येते. सकाळी लवकर उठून ती चुलीवर चहा बनवायची. चुलीचा तो धूर, जळणाऱ्या लाकडांचा वास आणि घरभर पसरणारा चहाचा सुगंध आजही मनात तसाच ताजा आहे. आजच्या मुलांना कदाचित ही चूल फक्त खेळणं वाटेल, पण आमच्या पिढीसाठी ती अनेक आठवणी जपून ठेवणारी गोष्ट आहे. त्यानंतर आहे छोटंसं पातेलं आणि त्याचं झाकण. इतकं छोटं असूनही अगदी खरंखुरं वाटतं ना. हे बनवताना मला आठवलं लहानपणी आम्ही मातीच्या भांड्यांमध्ये काल्पनिक भाजी बनवायचो. झाडांची पाने, फुलांच्या पाकळ्या, छोटे दगड यांनाच आम्ही भाजी आणि मसाले समजायचो. त्यानंतर मी तवा करायला घेतला. तव्यावर कितीतरी वेळेस खोट्या-खोट्या पोळ्या बनवल्या जायच्या आणि आम्ही स्वतःला आई समजून स्वयंपाक करायचो. आजच्या काळात मिक्सरने पाटा-वरवंट्याची जागा घेतली, पण त्यावर वाटलेल्या चटणीची चव काही वेगळीच होती. त्यानंतर खलबत्ता करून घेतला, गॅस बनवला, छोटे-छोटे चमचे, सराठे, भांडी बनवली आणि विशेष म्हणजे आमच्या वेळेस आजी म्हणायची की हा मगन चुल्हा आहे. तर मी मगन चुल्हाही केला आहे, साधा चुल्हाही बनवला आणि गॅसही बनवला. कारण माझ्या मुलाला हे सगळं कसं करतात ते बघायचं होतं आणि मलाही त्याला दाखवायला खूप उत्सुकता वाटत होती. खरं सांगायचं तरी भांडी बनवायला खूप वेळ लागला, मेहनत लागली, पण जेव्हा सगळं तयार झालं तेव्हा मन भरून आलं. कारण ही मातीची भांडी नाहीत, या भांड्यांमध्ये माझ्या बालपणाच्या आठवणी आहेत. आणि जेव्हा माझ्या मुलाने ही भांडी पाहिली, त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. तो एक-एक भांडं हातात घेत होता. सर्व काही बारकाईने निरीक्षण करत होता. मी कसं बनवते, माझं बघून तोही तेच करण्याचा प्रयत्न करत होता. पण अजून लहान असल्यामुळे त्याला फारसं काही जमत नव्हतं. तर सर्व गोष्टी मीच त्याला बनवून दिल्या. या मातीच्या भांड्यांमुळे माझ्या मुलाला जितका आनंद झाला, तितकाच आनंद मला माझं बालपण पुन्हा अनुभवताना झाला. लहानपण खरंच खूप सुंदर असतं. ना उद्याची चिंता, ना पैशांचा विचार, ना कोणती स्पर्धा. फक्त आनंद, फक्त खेळ आणि मनभर निरागसता. आज या मातीच्या छोट्याशा संसाराने मला पुन्हा एकदा त्या दिवसात नेऊन ठेवलं. जर तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून तुमचं बालपण आठवलं असेल, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लहानपणी तुम्ही मातीपासून काय काय करायचे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सुंदर आठवणींसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. मातीची भांडी आजही तशीच आहेत. बदलला आहे फक्त काळ आणि बालपणाच्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. बालपण एकदाच मिळतं म्हणतात, पण खरं तर आपल्या मुलांच्या रूपाने ते पुन्हा पुन्हा आपल्याला आयुष्यात जगायला भेटतं. असंच मीही माझं बालपण माझ्या मुलाच्या वतीने मला जगायला मिळालं. मला खूप आनंद झाला.
मी खूप उत्सुकतेने सर्व भांडी केली. मला जवळजवळ 1 तास लागली हे सर्व करायला. माझी सर्व भांडी छान तयार झाली आणि मी वाळवायला उन्हात ठेवली. आता 1-2 दिवस यांना मी छान असं कडक उन्हात वाळवून घेतले. वाळवून झाल्यावर एक भांडं मी तुमच्यासोबत आता शेअर करते. त्यामध्ये मी मगनचुल्ला केला, पातेल्यावर झाकण केलं. त्याचबरोबर छोटासा पाटा वरवंटा, असं वाटतंय खराखुरा हा पाटा वरवंटा आहे. त्याचबरोबर गॅस बनवला, त्याची हंडी केली. नंतर पुन्हा छोटेसे पातेल्यांचा आपण जसं घरात सेट बनवतो तसाच मी सेट करायचा प्रयत्न केला. त्यानंतर छोटीशी चूल बनवली, छोटासा पुन्हा पातेलं बनवलं, खलबत्ता बनवला. खलबत्ताही खूप सुंदर झालेला होता. त्यानंतर पोळपाट लाटणं, चमचा, सराटा हेही मी बनवून घेतलं. छोटासा तवा, जेवणासाठी 2 ताटं. हे सर्व भांडी बघून माझ्या मुलाला खूप आनंद झाला आणि तो त्याच्यासोबत तासनतास खेळत होता नंतरून. हे सर्व बघितल्यावर मलाही माझं बालपण पुन्हा जगायला भेटलं. करतानाही खूप प्रसन्नता वाटली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या बालपणाच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हालाही तुमचं बालपण जगायला भेटलं की नाही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.